मित्रांनो, यंदाचा बिग बॉस मराठी शोचा सीझन 100 ऐवजी केवळ 70च दिवस असणार ही बातमी तर तुम्हाला कळालीच असणार। तेव्हा शोचे निर्माते हा शो लवकरात लवकर आटोपण्याच्या तयारीत आहेत आणि त्याच दृष्टीने आता प्रत्येक पाऊल ते उचलणार आहेत। मित्रांनो, बिग बॉस मराठी ह्या रियालिटी शो मध्ये शेवटचे नॉमिनेशन होणार आहे। अर्धे नॉमिनेशन कालच्या भागात पाहायला मिळाले, आता उर्वरित नॉमिनेशन आपल्याला आजच्या भागात पाहायला मिळणार आहे। नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। सध्या अंकितावर प्रेक्षक का नाराज आहेत, बिग बॉस मराठीच्या घरात पुढे काय होणार हे सारे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही ह्या चॅनलवर नवे असाल तर ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून लेटेस्ट अपडेट्स तुम्हाला असेच मिळत राहतील। मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या शेवटच्या नॉमिनेशन टास्कमध्ये सदस्यांना 2 अशा इतर सदस्यांना नॉमिनेट करायचं आहे जे त्यांच्या मतावर ठाम असत नाहीत किंवा ज्यांचा गेम वीक आहे। नॉमिनेशन करताना सदस्याच्या चेहऱ्यावर त्यांना क्रॉस मारायचा आहे। मित्रांनो, ह्या नॉमिनेशन टास्क दरम्यान अंकिताने सूरज चौहानला नॉमिनेट केल्याने सूरज चौहान फॅन्स अंकितावर तीव्र नाराज आहेत। अंकिता इतर कोणालाही नॉमिनेट करू शकली असती, निक्कीशिवाय वर्षाताईंसोबत तिचे खास जमत नाही आणि ज्याला भाऊ मानलं त्या सूरजलाच तिने नॉमिनेट केल्याचे बघून प्रेक्षकांनी तिच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया सोशल मीडियाद्वारे नोंदवल्या आहेत। अंकिता खूप स्वार्थी आहे, सूरज सोबत राहून अंकिता सूरजचाच गेम करते, सूरजला नॉमिनेट केल्याने अंकिताचा खरा चेहरा आता महाराष्ट्रापुढे आला आहे, अशा प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत। तर अंकिताचे फॅन्स तिला सपोर्ट करत असल्याचे देखील चित्र आहे। हा खेळ आहे आणि प्रत्येकाला आपण स्वतः शो जिंकावा त्या दृष्टीने पावलं उचलावी लागतात। अंकिता त्याच पद्धतीने खेळते आहे असे अनेकांचे म्हणणे आहे। मित्रांनो, अंकिताने सूरज चौहानला नॉमिनेट केले, ह्यावर तुमचे काय मत आहे कमेंट सेक्शनद्वारे नक्की कळवा। तसेच या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।